Hello friends, I am Professor Rohit Naik and today we will start C2 of 12th standard means केमिस्ट्रीचा पार्ट सेकंड आपण स्टार्ट करतोय. याच्यामधला पहिला जो जरा सिंपल असा टॉपिक आहे तिथून आपण स्टार्ट करूयात अँड इट्स कॉल्ड ॲज व्हॉट दी हॅलोजन डेरिव्हेटिव्स. मग आता पहिल्यांदा काय समजलं पाहिजे, हॅलोजन डेरिव्हेटिव्स म्हणजे काय, त्यासाठी मला प्रिव्हियस नॉलेज जे आहे त्याच्यावर फोकस केला पाहिजे. मग प्रिव्हियस नॉलेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे, लास्ट इयरला जो आपण शिकलो होतो हायड्रोकार्बन्स तो. कारण हायड्रोकार्बन जोपर्यंत माहीत नाही आहे तोपर्यंत हॅलोजन डेरिव्हेटिव्स इझिली माहीत पडत नाही. मग आता काय महत्त्वाची गोष्ट, तर हायड्रोकार्बन्सचे आपण ॲलिफॅटिकवाले ॲरोमॅटिकवाले काही मेंबर्स पाहिले होते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की वी हॅव अल्केन्स, we have alkenes, we have alkynes. along with that लास्ट इयरला जो आपण स्टडी केला होता त्याच्यामध्ये अरेन्स सुद्धा होते, म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड ज्याला आपण अरेन्स असं म्हणलं होतं. ओके, मग आता ही लोकं आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहेत आणि यांना जर का नीट ऑब्झर्व केलं असेल तर हा टॉपिक तितकासा अवघड नाही आहे. या लोकांवर बेस्डच हा टॉपिक आहे. मग आता इथे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय, तर वी डिराइव्ड कंपाऊंड बाय युझिंग अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स अँड अरेन्स. म्हणजे काय करायचं आपल्याला, या कंपाऊंडच्या मध्ये जे काही कार्बन आणि हायड्रोजन होते त्यांच्यापैकी जे हायड्रोजन्स आहेत त्या हायड्रोजनला आपण रिप्लेस करणार आहोत. मग आपण एक हायड्रोजन रिप्लेस करूयात किंवा एकपेक्षा जास्त हायड्रोजन रिप्लेस करूयात आणि त्या ठिकाणी कोण आणणार आहोत, तर हॅलोजन. मग आता मजेशीर गोष्ट काय, हायड्रोजनची व्हॅलेन्सी सुद्धा एक, हायड्रोजनची व्हॅलेन्सी जर का आपण पाहिली तर ती आहे 1 आणि हॅलोजनची सुद्धा पाहिली तर हॅलोजनसुद्धा व्हॅलेन्सी 1 दाखवतो. नॉर्मल व्हॅलेन्सी त्याची 1च आहे. म्हणजेच काय, तर सिम्पली जर का विचार करायचा झाला तर एका हायड्रोजनच्या बदल्यामध्ये एक हॅलोजन आपण रिप्लेस करू शकतो. मग जेवढे हायड्रोजन आपण रिप्लेस करणार आहे तेवढे हॅलोजन आपण तिथे आणणार आहोत. मग त्या कंपाऊंडला म्हणतो आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग कोणापासून बनवला त्याचं नाव पुढे येतं. फॉर एक्झाम्पल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स म्हणजे काय, तर अल्केनमधला हायड्रोजन आपण काढला आणि त्या ठिकाणी हॅलोजन टाकला. त्यानंतर समजा मी असं सांगितलं की हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्किन्स म्हणजे अल्किन्समधला हायड्रोजन काढला आणि त्या ठिकाणी मी हॅलोजन टाकला. समजा मी अल्काइन्स म्हणलं तर अल्काइनमधला आपण हायड्रोजन काढणार आहोत आणि तिथे हॅलोजन टाकणार आहोत. आणि फायनली जर मी अरेन्स म्हणलं तर जेवढे काही ॲरोमॅटिक कंपाऊंड आपल्याकडे आहेत जे आपल्याला बेसिक लेवलला होते त्यांच्यावरचा हायड्रोजन काढला आणि त्या ठिकाणी समजा हॅलोजन टाकला तर त्यांना म्हणणारे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अरेन्स. मग आता प्रश्न उरला, हॅलोजन कोणते कोणते आहेत, तर हॅलोजन जे आहेत त्यांना आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं असतं, फक्त आपल्याला आठवत नाहीत. फ्ल्युरिन आहे, त्यानंतर क्लोरीन आहे, त्यानंतर ब्रोमीन आहे आणि त्यानंतर आयोडीन आहे. म्हणजे असे 4 हॅलोजन जे आहेत ते 4 हॅलोजन आपण हायड्रोजनच्या बदल्यामध्ये आणू शकतो. मग जे काही कंपाऊंड तयार होईल त्या कंपाऊंडला आपण म्हणणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्स. ओके, मग या चॅप्टरमध्ये ही त्याची बेसिक इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला पाहायची आहे की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते असे असे तयार होतात. फक्त मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की एक हायड्रोजन गेला तर एका हायड्रोजनच्या बदल्यामध्ये एक हॅलोजन आलाच पाहिजे. मग जेवढे हायड्रोजन जाणार आहेत किंवा जेवढे हायड्रोजन आपण रिप्लेस करणार आहोत तेवढेच हॅलोजन आपण तिथे आणणार आहोत आणि मग त्या कंपाऊंडला आपण म्हणणार आहोत हॅलोजन डेरिव्हेटिव्स. म्हणजेच जर सिम्पली याला डिफाईन करायचं झालं तर आपल्याला असं डिफाईन करता येईल, हायड्रोजन ऑफ हायड्रोकार्बन रिप्लेस विथ हॅलोजन नोन ॲज हॅलोजन डेरिव्हेटिव्स. ओके, मी काय सांगितलं, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगितलं आहे. या हायड्रोकार्बन्समधल्या हायड्रोजनला समजा हॅलोजनशी रिप्लेस केलं तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला आपण म्हणणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्स. सो इतकं सिम्पल आहे. मग आता 1 बाय 1 जर का मी स्टेटमेंट सेपरेटली मांडायला गेलो, फॉर एक्झाम्पल हे जे कंपाऊंड्स आहेत अल्केन्स यूज करून आपण तयार केले यांना म्हणणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्स ऑफ अल्केन्स और कॉमनली इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज हॅलो अल्केन्स. मीन्स व्हॉट, इफ 1 or more हायड्रोजन ऑफ अल्केन रिप्लेस विथ हॅलोजन then the compound obtained is known as halogen derivatives of alkane.
समजा मी अल्किन घेतला तर सेम, फक्त वर्ड बदलायचा आहे, त्या ठिकाणी यायचा अल्किन. अल्काईन घेतला तरी पण सेम, वर्ड बदलायचा आणि त्या ठिकाणी यायचा अल्काईन. आणि अरेन्स घेतला तरी पण सेम. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की कंपाऊंड्स ऑब्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऑफ अरेन्स विथ हॅलोजन नोन ॲज हॅलो अरेन्स ऑर हॅलोजन डेरिव्हेटिव्स ऑफ अरेन्स. म्हणजे इतका सिम्पल आपला कॉन्सेप्ट आहे की याच्यामध्ये फक्त हायड्रोजन रिप्लेस करून हॅलोजन आणायचं आहे. मग आता आपल्याला यांच्यावर थोडासा फोकस करायचा आहे. फर्स्ट वन आपण आलो आणि त्याच्यावर सांगितलं की हॅलोजन डेरिव्हेटिव्स म्हणजे काय. तर आता डेफिनेशन जर का पाहिजे झाली तर आपल्याला एकदम सिम्पल सांगता येईल, हायड्रोजन रिप्लेस झाले आणि याच्या ठिकाणी कोण आलं, हॅलोजन. सो इट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्स. मग आता मला कशामध्ये इंटरेस्ट आहे, तर मला सिम्पली यांच्या एका हॅलोजनला आणायचं आहे, म्हणजे एक हायड्रोजन रिप्लेस करायचं, याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. सो फर्स्ट वन आपण टॉपिकवर चर्चा न करता डायरेक्ट क्लासिफिकेशनवर जाऊ. क्लासिफिकेशनवर जाताना आपण काय करूयात की हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन पाहूयात. सो फर्स्ट वन क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स. मग आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन मेन 2 क्लासमध्ये आपण करतो. पहिलं की नंबर ऑफ कार्बनवर आपण हे क्लासिफिकेशन करणार आहोत. सो नंबर ऑफ कार्बन्सवर नॉट कार्बन, नंबर ऑफ हॅलोजनवर आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. तर नंबर ऑफ हॅलोजनवर क्लासिफिकेशन करताना 1-2 लेवल आपण केले आहेत. फर्स्ट वन याला म्हणतो आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स. आणि सेकंड वन जो आहे त्याला आपण घेणार आहोत ॲज अ पॉली हॅलो डेरिव्हेटिव्स. मग हे कशावर डिपेंड होतं, फर्स्ट वन डिपेंड्स ऑन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. ओके, म्हणजे मी काय सांगितलं आहे तर क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स, फर्स्ट वन क्रायटेरिया आपण घेतला, तो क्रायटेरिया असा आहे डिपेंड्स ऑन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. त्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की 2 क्लासेसमध्ये आपण यांना क्लासिफाय करतो आहोत. फर्स्ट वन आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स. नाउ व्हॉट इज मीन बाय मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स, इट्स अ रिअली व्हेरी सिम्पल. मोनो मीन्स व्हॉट डू वॉट, मोनो म्हणजे किती, एक. जर कंपाऊंडमध्ये माझ्या एकच हॅलोजन आहे म्हणजेच काय, तर आपला एक हायड्रोजन गेला आणि त्या ठिकाणी एक हॅलोजन आलाय, तर अशा कंपाऊंडला म्हणतो आपण मोनो हॅलो डेरिव्हेटिव्स और मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स. यांनाच कॉमनली म्हणणार आहोत आपण मोनो हॅलोजन. ओके, आणि पॉली म्हणजे काय, तर मे बी 2, 3 और 4 and so on. म्हणजे मी 2 जर का केले तर याला पण पॉली म्हणणार आहोत, 3 जर का केले तर याला पण पॉली म्हणणार आहोत, 4 जर केले यालाही पॉली म्हणणार आहोत, आणि सो ऑन म्हणजे काय, त्याच्या पुढे जरी केले तरी पॉली म्हणणार आहोत. मग नॉर्मली या 2 हॅलोजनला आणलेल्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, डाय हॅलो, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. समजा मी 3 असेल तर याला म्हणणार आहे आपण ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. 4 जर का आणले त्याला म्हणतो आपण टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला सगळ्यात जास्त पार्ट जो शिकायचा आहे ना, तो आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स. मीन्स व्हॉट वी हॅव टू फोकस ऑन मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स. डाय थोडासा शिकायचा आहे, ट्रायचं एखाद दुसरं एक्झाम्पल शिकायचं आहे, टेट्रा आपल्याकडे एकच एक्झाम्पल आहे जे आपण कधीही चेंज करत नाही, तेवढंच एक्झाम्पल पाहतो, अँड दॅट वी यूज ॲज अ सॉल्वंट. सो लक्षात ठेवायचं की सॉल्वंट म्हणून आपण यूज करणारे हे बऱ्याच वेळेस MCQला विचारलं जातं, म्हणजेच कोण, एंट्रन्सच्या एक्झामसाठी. ओके, मग क्लासिफिकेशनमध्ये मी सांगितले मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहे ते आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग आपण त्याच्यावर फोकस करू. पॉली वगैरे जे आहेत ते आपण नंतर पाहूच थोडे थोडे. सो फर्स्ट वन आपण जात आता पहिल्या पार्टवर, आणि पहिला पार्ट जो आहे इट इज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह यालाच आपण म्हणतो मोनो हॅलो
कंपाऊंड्स मीन्स व्हॉट एकच. मग आता मी कोणाचे मोनो हॅलो डेरिव्हेटिव्स पाहतोय तर हे कशावर डिपेंड आहे ते पण आपण कळत. क्लासिफिकेशन डिपेंड्स ऑन नेचर ऑफ कार्बन atom to which halogen is attached. ओके, मग कशावर डिपेंड आहे? क्लासिफिकेशन डिपेंड्स ऑन नेचर ऑफ कार्बन ॲटम. मग आता माझ्याकडे कोणते कोणते तर फर्स्ट वन क्रायटेरिया आहे ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कार्बन हा कोणाला अटॅच्ड आहे किंवा हॅलोजन हा कोणत्या कार्बनला अटॅच्ड आहे. सो फर्स्ट वन आपल्याकडे आहे मोनो हॅलो कंपाऊंड्स. मग याला म्हणतो आपण फर्स्ट वन कंपाऊंड्स containing C sp2 sorry not sp2 sp3 x bonds. ओके, म्हणजे असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये एक्सचा आणि कार्बनचा जो बॉन्ड आहे त्याच्यामधला कार्बन जो आहे इट इज sp3 हायब्रिडाइज्ड. इट इज sp3 हायब्रिडाइज. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. ओके, मग sp3 हायब्रिडाइज म्हणजे काय इथून सुरुवात करू आपण. जो कार्बन 4 सिंगल बॉन्ड बनवतो याला म्हणतो आपण sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. अगेन लिसन केअरफुली. कार्बन विच फॉर्म्स 4 सिंगल कोवालेंट बॉन्ड नोन ॲज sp3 हायब्रिडाइज कार्बन अँड आउट ऑफ दॅट 4 carbon forms one bond with what the halogen, then that compound is known as what? Compound containing CsP3x bond. म्हणजे या चौघांपैकी कुठेतरी एका ठिकाणी कोण असेल? हॅलोजन असेल. मग याला म्हणणार आहे आपण कंपाऊंड्स कंटेनिंग CsP3x बॉन्ड. ओके, मग आता हा झाला आपला बेसिक मुद्दा ज्याच्यावर आपल्याला एक्सप्लेनेशन हवं असतं आणि बऱ्याच वेळेस आपल्याला हेच समजत नाही की व्हॉट इज मीन बाय sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. असा कार्बन ज्याने 4 सिंगल बॉन्ड बनवले. ओके, मग अशा कंपाऊंड्सवर आता आपण फोकस करणार आहोत. अशा कंपाऊंडमध्ये जर का आलो आपण तर अशा कंपाऊंडमध्ये कोणत्या क्लासेसवर आपण फोकस करणार आहोत तर त्यांचे एक्झाम्पल घेऊ आपण. फर्स्ट वन पहिला जो आहे याला म्हणायचं प्रायमरी अल्काइल हलाइड. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस मी कार्बनचे 4ही सिंगल बॉन्ड करतोय म्हणजे तो कार्बन आहे सॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड म्हणजे कोण? अल्केन्स. म्हणून मी आपण पहिला जो कंपाऊंड घेतला आहे इट्स अ प्रायमरी अल्काइल हलाइड्स. मग या केसमध्ये जो कार्बन आहे तो असेल प्रायमरी कार्बन आणि प्रायमरी कार्बनला अटॅच असेल हॅलोजन. मग नॉर्मली या केसमध्ये कसं इंडिकेशन होतं हे दाखवतो. जो कार्बन एकाच कार्बनला अटॅच्ड आहे इकडे आपण दाखवलेला आहे त्याला म्हणतो आपण प्रायमरी कार्बन आणि या प्रायमरी कार्बनला आहे एक्स म्हणजे हा तुमचा झाला प्रायमरी कार्बन. समजा एकच कार्बनवाला कंपाऊंड आहे तर एकाच कार्बनवाल्या कंपाऊंडच्या 4 बॉन्ड्सपैकी एका ठिकाणी असेल हॅलोजन म्हणजे उरलेले 3 असेल हायड्रोजन. पण समजा माझ्याकडे 2 किंवा 2पेक्षा जास्त कार्बन असतील तर ऑब्वियसली जो कार्बन एकाच कार्बनला अटॅच्ड आहे त्या कार्बनला आपण म्हणणार प्रायमरी कार्बन अँड दॅट प्रायमरी कार्बन अटॅच विथ हॅलोजन. सो दॅट नॉर्मली वी इंडिकेट बाय CH2X. सो एव्हरी CH2X इज प्रायमरी. ओके, लिसन केअरफुली. मी जे स्टेटमेंट सांगतोय ते पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. एव्हरी CH2X इज प्रायमरी. कारण हे बऱ्याच वेळेस MCQला तुमच्या लक्षात येत नाही आणि त्यावेळेस तुमचे मार्क्स देण्याचे चान्सेस असतात. सो एव्हरी CH2X इज व्हॉट दी प्रायमरी एक्सेप्ट द कंपाऊंड कंटेनिंग 1 कार्बन. इफ वी हॅव 1 कार्बन देन CH3X मीन्स व्हॉट दी प्रायमरी. कारण एकच कार्बन आहे त्याला दुसरा कार्बन अटॅचच नाही आहे. ओके, सो हा झाला माझा पहिला पार्ट ज्याच्यामध्ये मी सांगितलं की प्रायमरी अल्किल हलाइड म्हणजे कोण तर प्रायमरी कार्बन अटॅच विथ हॅलोजन. देन सेकंडरी आहे सेकंडरी alkyl halide means what? Are secondary carbon attached with halogen. आता X जो काढला आपण X stand for halogen. X stand for halogen. So it may be chlorine, it may be bromine, it may be iodine, it may be fluorine. कोणीही असू शकतो तो. सो फर्स्ट वन आपण इथे CH2X लिहिला प्रायमरीसाठी. मग सेकंडरीसाठी काय येईल? इट्स अ रिअली व्हेरी सिम्पल. कार्बनला एकच हायड्रोजन आहे आणि त्याच कार्बनला हॅलोजन आहे. मीन्स व्हॉट?
एव्हरी CH(X) इज सेकंडरी, कारण हा कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे म्हणून याला म्हणायचं सेकंडरी. So carbon which attach with 2 more carbon known as a secondary carbon, and that secondary carbon attached with what, the halogen. So it's called as what, the secondary alkyl halide. Again it's what, the alkyl halide, कारण याच्यामध्ये डबल बॉन्ड नाही आता. Okay, then tertiary alkyl halide. Okay, tertiary alkyl halide, and we indicate by 3 degree. सो आता जसं सांगितलं मी, सेकंडरी कार्बन मीन्स व्हॉट, तो कार्बन 2 कार्बनला अटॅच असेल तर तो सेकंडरी कार्बन आहे आणि त्याच कार्बनला कोण अटॅच आहे, हॅलोजन. मग टर्शरी एकदम सिंपल होईल. ज्या कार्बनला 3 कार्बन अटॅच्ड आहेत त्याच कार्बनला आपला हॅलोजन अटॅच्ड आहे, मग त्या कार्बनला आपण म्हणणार टर्शरी आणि त्या कंपाऊंडला म्हणणार टर्शरी अल्काइल हॅलाइड. फॉर एक्झाम्पल हा C आहे, या तिन्ही ठिकाणी कार्बन 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 आहेत आणि इथे आहे हॅलोजन. मग हा कार्बन जो आहे, that carbon is known as a tertiary carbon, and here tertiary carbon attached with what, the halogen, so it's called as what, tertiary alkyl halide. ओके, मग हे झाले 3 मेन कंपाऊंड, याच्यामध्ये कुठेही डबल बॉन्ड नाही आहे आणि ही सर्व लोक जी आहेत ते अल्केन्सवाले आहेत. म्हणजेच काय तर प्रायमरी हॅलो अल्केन, सेकंडरी हॅलो अल्केन, टर्शरी हॅलो अल्केन. मीन्स व्हॉट, हियर वी रिप्लेस 1 हायड्रोजन ऑफ अल्केन विथ हॅलोजन, 1 हायड्रोजन ऑफ अल्केन विथ हॅलोजन, 1 हायड्रोजन ऑफ अल्केन विथ हॅलोजन. मग याला म्हणतो आपण प्रायमरी, देन सेकंडरी, देन टर्शरी. आता पुढचे जे 2 क्रायटेरिया येणार आहेत किंवा 2 क्लास येणार आहेत हे थोडेसे वेगळे आहेत. मग हा पुढचा जो आहे याला म्हणतो आपण ॲलायलिक अल्काइल हॅलाइड, आणि लास्टवाला जो आहे बेन्झाइलिक अल्काइल हॅलाइड. जरा या वर्डला आपण नीट करू, ॲलायलिक. मग आता या दोघांमध्ये डबल बॉन्ड आहेत आणि डबल बॉन्ड कसा आहे, कुठे आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या कंपाऊंडमध्ये ज्या कार्बनला हॅलोजन आहे तो sp3 आहे, पण त्या sp3 हायब्रिडाइज कार्बनला एक कार्बन असा असेल ज्या कार्बनने डबल बॉन्ड बनवला आहे. ओके, म्हणजे तो कोण आहे, sp2 हायब्रिडाइज आहे, कारण त्यांनी डबल बॉन्ड बनवला आहे. आणि या केसमध्ये सेम, ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच्ड आहे तो कार्बन sp3 आहे, पण त्याच्या शेजारचा कार्बन जो आहे तो डबल बॉन्डेड कार्बन आहे. पण डबल बॉन्ड कशामधला आहे तर बेन्झीनमधला आहे. म्हणजे या केसमध्ये ॲलिफॅटिक डबल बॉन्ड आहे, या केसमध्ये ॲरोमॅटिक डबल बॉन्ड आहे. फॉर एक्झाम्पल मी आत्ता इथे एक एक्झाम्पल दाखवतो, थोडासा कलर चेंज करू आपण आणि मग त्याला पाहूयात. ओके, सो इथे C डबल बॉन्ड C आहे, वी डोंट नो अदर काय त्याला अटॅच्ड आहे का. त्यानंतर हा कार्बन आहे, या कार्बनला 4 बॉन्ड आहेत आणि याला इथे X आहे. म्हणजे आता जो इकडचा कार्बन दाखवतोय आपण, हा आपला प्रायमरी कार्बन आहे, हा आपला प्रायमरी कार्बन आहे. अजून त्याच्यामध्ये सेकंडरी आणि टर्शियरी अशा व्हरायटी येतात, डोंट वरी, ते आपण नंतर पाहूयात. बट बिफोर दॅट नॉर्मल एक समजलं पाहिजे की ॲलायलिक म्हणजे कोण. तर ज्याला मी आत्ता प्रायमरी लिहिले हा कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे, कारण त्यांनी 4ही सिंगल बॉन्ड बनवलेत. आणि या कार्बनला एक असा कार्बन अटॅच्ड आहे ज्याने डबल बॉन्ड बनवला आहे आणि तो sp2 हायब्रिडाइज आहे, तो पण ॲरोमॅटिकमधला, सॉरी नॉट ॲरोमॅटिक, ॲलिफॅटिकमधला. मग ॲलिफॅटिक म्हणजे कोण, स्ट्रेट चेनवाले. आणि असाच मी खाली घेणार आहे, पण या केसमध्ये मात्र माझ्याकडे बेन्झीन असेल किंवा बेन्झीनचा कोणताही एक डेरिव्हेटिव्ह असेल. नाव वी नो दॅट इच कार्बन ऑफ अ बेन्झीन रिंग इट्स व्हॉट, sp2 हायब्रिडाइज्ड. म्हणजे प्रत्येक कार्बन डबल बॉन्ड बनवलेच आहे, म्हणजे प्रत्येक कार्बन कोण आहे, sp2 आहे. आता याला एक कार्बन अटॅच्ड आहे आणि या कार्बनच्या उरलेल्या 3 बॉन्डपैकी एका ठिकाणी X आहे. म्हणजेच काय, हा कार्बन प्रायमरी आहे आत्ता, तर हा जरा प्रायमरी बेन्झाइलिक. मग अतिशय सिंपल गोष्ट, ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच्ड आहे त्याच्या कार्बनला दुसरा एक कार्बन sp2 वाला अटॅच्ड आहे आणि तो आहे ॲरोमॅटिक. मग याला म्हणायचं बेन्झाइलिक. ओके, फर्स्ट वन अगेन लिसन केअरफुली. In allylic, halogen atom attached to sp3 hybridized carbon atom next to carbon-carbon double bond. Okay,
कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढच्या कार्बनला जो की sp3 आहे त्याला X अटॅच्ड आहे आणि तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे अल्कीनमधला, ॲरोमॅटिकमधला नाही, मग त्याला म्हणतो आपण ॲलिफॅटिक. आणि शेवटचा जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये आपण कार्बन sp3 वाला Xला अटॅच्ड आहे, पण त्या कार्बनच्या शेजारी एक ॲरोमॅटिक sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे. सो दॅट कंपाऊंड इज नोन ॲज व्हॉट? बेन्झायलिक. मीन्स व्हॉट? हॅलोजन ॲटम अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम नेक्स्ट टू sp2 हायब्रिडाइज्ड ॲरोमॅटिक कार्बन. ओके, म्हणजे या sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ॲरोमॅटिक रिंगच्या पुढच्या कार्बनला जो की sp3 आहे त्याला X अटॅच्ड आहे, म्हणजे हॅलोजन अटॅच्ड आहे. सो असे आपले 5 क्लास आहेत फक्त अशा कंपाऊंड्समध्ये ज्यांच्यामध्ये कार्बन sp3 वाला हॅलोजनला अटॅच्ड आहे. म्हणजे आपले 5 क्लासेस आहेत. या 5 मधले सिंपल 3 आहेत आणि थोडेसे कॉम्प्लेक्स 2 आहेत. अजून या 2 कॉम्प्लेक्सचे पुन्हा क्लासिफिकेशन होतं आणि त्याच्यामध्ये येतात प्रायमरी अलायलिक, सेकंडरी अलायलिक, टर्शरी अलायलिक. सिमिलरली बेन्झायलिकमध्ये पण 3 येणार आहेत, प्रायमरी बेन्झायलिक, सेकंडरी बेन्झायलिक अँड टर्शरी बेन्झायलिक. म्हणजे टोटल क्लासेस जर का पाहिले आपण या कंपाऊंडच्या क्लासचे 9 क्लास आहेत. हे 3 सिम्पलवाले, अलायलिकचे 3, बेन्झायलिकचे 3. ओके, सो हे झालं आपलं नॉर्मल क्लासिफिकेशन. आता आपण जाऊयात कुठे? अलायलिकमधले प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी आणि बेन्झायलिकमधले प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीकडे. सो जो क्लास आपण पाहणार आहोत नेक्स्ट वन त्याच्याकडे जाऊ आपण आणि पुढच्या 4th क्लास ज्याला आपण काय नाव दिलं होतं? अलायलिक, त्याच्याकडे पाहूयात. सो अलायलिक, अल्काइल हलाइड, याला पुन्हा क्लासिफाय केले आपण 3 डिफरंट क्लासेसमध्ये, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. सो प्रायमरी अलाइल हलाइड, देन secondary allyl halide and tertiary allyl halide. पुन्हा एकदा तिघांचे इंडिकेशन सेम, म्हणजे याला आपण इंडिकेट करणार आहे बाय यूजिंग 1 डिग्री, याला यूज करणार आहे 2 डिग्री आणि याला यूज करणार आहे 3 डिग्री. सो तिघांचे एक्झाम्पल्स घेऊयात. फर्स्ट वन, या एक्झाम्पलमध्ये आलो मी. सपोज दॅट वी हॅव CH2 डबल बॉन्ड CH, then we have CH2 here and that attached with X. So right now halogen atom attached to sp3 hybridized carbon atom next to carbon carbon double bond. ओके, आणि या कार्बनला एकच कार्बन अटॅच आहे म्हणून हा कार्बन जो आहे तो प्रायमरी आहे. जर त्याला 2 कार्बन अटॅच असेल तो सेकंडरी, कारण मी 10 मिनिटापूर्वी ऑलरेडी सांगितलं होतं एव्हरी CH2X इज व्हॉट डी प्रायमरी. मग इथे पण CH2X आहे, CH2X मीन्स व्हॉट डी प्रायमरी. सो एव्हरी CH2X इज व्हॉट डी प्रायमरी. देन सेकंड वनकडे आलो मी, तर सेकंडरी काढायचं आपल्याला. मग सेकंडरीमध्ये सपोज दॅट माझ्याकडे इथे डबल बॉन्ड आहे CH2 डबल बॉन्ड CH CH3 and that carbon attached with X. सो अतिशय सिंपल गोष्ट आहे, ज्या कार्बनला X अटॅच आहे त्या कार्बनला 2 कार्बन अटॅच आहे, म्हणजे हा कार्बन जो आहे तो आहे सेकंडरी. आणि जर तो सेकंडरी आहे तर या कंपाऊंडला म्हणता येईल सेकंडरी अलाइल हलाइड, बिकॉज द कार्बन विच अटॅच विथ हॅलोजन दॅट कार्बन अटॅच विथ डबल बॉन्डेड कार्बन ॲटम मीन्स व्हॉट? sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. सो इट्स कॉल्ड ॲज व्हॉट? अलाइल. मग आता तुमचा प्रश्न असा असेल की सर इथे 2 कार्बन अटॅच आहेत, दोघंही डबल बॉन्डेड नको आहे, कोणतं तरी एक डबल बॉन्डेड असेल इनफ आहे. ओके, त्याला म्हणतो आपण अलाइल. देन टर्शरीमध्ये आलो. सिमिलरली टर्शरीमध्ये CH2 डबल बॉन्ड CH आहे, देन C अटॅच विथ 3 कार्बन ॲटम्स आउट ऑफ 1 इज डबल बॉन्डेड. म्हणजे या कार्बनला ज्याला आपण टर्शरी कार्बन म्हणणार आहोत
या टर्शरी कार्बनला 3 कार्बन अटॅच्ड आहेत, पण त्याच्यामधला एकानेच डबल बॉन्ड तयार केला आहे. इनफ आहे, एक डबल बॉन्डेड कार्बन अटॅच असला पाहिजे, बट इट इज डायरेक्टली अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन आयटम विच अटॅच विथ हॅलोजन. असा कार्बन जो हॅलोजनला डायरेक्टली अटॅच आहे त्याच कार्बनला डायरेक्टली कोण असला पाहिजे, sp2 हायब्रिडाइज कार्बन आयटम असला पाहिजे. मग याला आपण म्हणतो टर्शरी अलाइल हॅलाइड. हे झाले आपले 3 क्लासेस टर्शरीचे. देन सपोज दॅट आता मला बेन्झायलिककडे जायचं आहे. देन रिअली सिम्पल, हे ज्याला समजलं असेल त्याला आरामशीर समजेल. कसं आहे तर हा डबल बॉन्ड मी आत्ता सांगितलं की ॲलिफॅटिक आहे, म्हणजे तो कार्बन कार्बनमध्ये आहे, रिंगमध्ये नाही आहे, ॲरोमॅटिक रिंग नाही आहे. आता फक्त लक्षात ठेवायचं की या पोर्शनच्या इथे समजा ॲरोमॅटिक रिंग असेल तर याला म्हणतो आपण बेन्झायलिक. मीन्स जो डबल बॉन्डेड कार्बन आहे तो असला पाहिजे बेन्झिनचा. ओके, सो एक्झाम्पलसाठी आपण जाऊया नेक्स्ट क्लासकडे. आणि 4th 1 क्लास नंतर 5th 1 क्लास होता बेन्झायलिक. अगेन इट क्लासिफाय इंटू 3 क्लासेस. प्राइमरी बेन्झाइल हॅलाइड indicate by second or not second, indicate by 1 degree. Then secondary alkyl halide, not alkyl, benzyl halide. So we use word alkyl here, no alkyl, benzyl. And third one, tertiary benzyl halide, indicate by 3 degree, indicate by 2 degree. ओके, सो सेम प्रोसेस आहे. ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच्ड आहे त्याच कार्बनच्या शेजारचा कार्बन डबल बॉन्डेड असेल बट तो असेल बेन्झिन रिंगवाला. ओके, मग एक्झाम्पलसाठी फर्स्ट वन, सपोज वी हॅव बेन्झिन रिंग हियर and we know that each carbon atom of a benzene ring is sp2 hybridized. So हा carbon directly attached आहे CH2 ला आणि याला attached आहे X. So here we have primary carbon attached with benzene and X. So benzene मधला प्रत्येक कार्बन जर का डबल बॉन्डेड आहे तर हा कार्बन डायरेक्टली आपल्या sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच्ड आहे. सो इट्स कॉल्ड ॲज प्रायमरी बेन्झिल हॅलाइड. देन सेकंड वनमध्ये आलो, पुन्हा बेन्झिन आहेच, या इथे CH आहे, याला X अटॅच्ड आहे आणि इथे अजून एक CH3 आहे. सो हियर वी हॅव सेकंडरी कार्बन आयटम. वाय सेकंडरी? बिकॉज दॅट कार्बन अटॅच विथ 2 मोर कार्बन. वरती एक आहे बेन्झिनचा एक कार्बन आहे. सो याला जर का अटॅच्ड आहे X तर याला म्हणजे सेकंडरी बेन्झाइल हॅलाइड. अँड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मी 10 मिनिटापूर्वी ऑलरेडी सांगितलं होतं, एव्हरी CH2X मीन्स वॉट प्रायमरी, एव्हरी CHX मीन्स वॉट सेकंडरी. आता एव्हरी CX इज जो येईल तो प्रायमरी नंतर टर्शरीवाला येईल. सो हा आपला बेन्झिन, या इथे बेन्झिनला अटॅच्ड आहे कार्बन, या कार्बनला इथे सुद्धा कार्बन आहे, इथे सुद्धा कार्बन आहे आणि या कार्बनला आहे आपला X. सो इट इज टर्शरी. X मीन्स वॉट हॅलोजन, मग सांगितलेलं आहे. सो X मीन्स वॉट हॅलोजन. सो हा झाला टर्शरी. So here we have primary benzylic halide, secondary benzylic halide, tertiary benzylic halide. Why tertiary, secondary, primary? Because what? Primary carbon attached with halogen, secondary carbon attached with halogen, and tertiary carbon attached with halogen. But we have one certain unconditional things, that is ज्या कार्बनला हॅलोजन आहे त्याच्या शेजारचा कार्बन sp2 हायब्रिडाइज आहे, ते पण ॲरोमॅटिक बेन्झिनचं आहे, म्हणून त्याला नाव दिलं आपण बेन्झायलिक. सो हे झाले आपले 5 क्लासेस ज्याच्यामध्ये आपण फक्त बघितलं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स ज्यांच्यामध्ये कार्बन ॲटम sp3 हायब्रिडाइज अटॅच्ड होता हॅलोजनला. ओके, सो दे ऑल आर दी कंपाउंड्स which contains CsP3X bond, CsP3X bond, CsP3X means what? ज्या कार्बनने 4 सिंगल बॉन्ड बनवलेत त्या कार्बनला हॅलोजन अटॅच्ड होता. ओके, सो हे झाले आपले 5 मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स ऑफ अल्केन in which compounds containing CsP3X bond. Then next कॅटेगरीकडे जाऊ आपण. आणि आता हा जो आहे तो बी वाला आहे. हियर कंपाउंड्स कंटेनिंग CsP2X bond मीन्स काय? तर आता डायरेक्टली हॅलोजन अशा कार्बनला अटॅच्ड आहे जो डबल बॉन्डेड आहे, जो डबल बॉन्डेड आहे.
मग डबल बॉन्डेड ॲलिफॅटिकमध्ये पण असेल, ॲरोमॅटिक पण असेल, कुठे येऊ शकतील. मग 2 एक्झाम्पल याचे आहेत आपल्याकडे. फर्स्ट वन एक्झाम्पल जो आहे याला म्हणतो आपण विनाईल, ऑर इट्स कॉल्ड ॲज विनायलिक हलाइड. आणि सेकंड जो आहे इट्स कॉल्ड ॲज हॅलो अरेन्स, or it's also called as aryl halide. So first one case मध्ये C double bond C and that double bonded carbon atom directly attached with halogen. So याला म्हणतो आपण vinylic halide, means what, halogen atom attached to sp2 hybridized carbon atom of aliphatic chain. ओके. आणि सेकंड मध्ये आलो तर सिम्पली benzene or any other arene, means what, the aromatic compound directly attached with X. मग याला म्हणतो आपण हॅलो अरेन्स, or it's called as aryl halide. मग आता यांच्यामधलं एक फेमस एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आपण घेऊ कारण ते एक्झाम्पल माहीत असणं गरजेचं आहे. सपोज दॅट माझ्याकडे CH2 डबल बॉन्ड CH आणि याला अटॅच्ड आहे Cl. तर या कंपाऊंड आपण म्हणतो विनाइल क्लोराइड. आणि हा विनाइल क्लोराइड जो आहे दॅट वी यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ पॉलिथिन, नॉट पॉलिथिन, ॲक्च्युली इट्स कॉल्ड ॲज पॉलिमर. मग ते पॉलिमर म्हणजे कोण, तर PVC, जे नॉर्मली आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. सो PVC मीन्स व्हॉट, पॉलिविनाइल क्लोराइड. म्हणजे PVC हे याच्यापासून बनवलं आहे, याला आपण पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व केले आणि पॉलिमर तयार केला आहे. त्या पॉलिमरचं नाव असतं PVC, मीन्स व्हॉट, पॉलिविनाइल क्लोराइड. ओके. देन याचे ते खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. याला आपण हॅलो बेन्झिन आपण म्हणू शकतो. जर माझ्याकडे क्लोरीन आहे देन इट्स कॉल्ड एज क्लोरोबेन्झिन. जर माझ्याकडे ब्रोमिन आहे तर ब्रोमोबेन्झिन. जर माझ्याकडे आयोडीन आहे तर आयोडोबेन्झिन. ओके. मग आता हे झाले आपले 2 महत्त्वाची लोकं जी फक्त माहिती असली पाहिजे. याच्यावर बराचसा अभ्यास करायचा आहे, याच्यावर थोडा अभ्यास करायचा आहे. देन नेक्स्ट वनकडे आपण जाऊयात. नेक्स्ट वन जो आहे तो आहे एकदम छोटासा क्लास, ज्याला आपण एका एक्झाम्पलमध्ये जरी पाहिलं तरी काय हरकत नाही, C वाला क्लास घेऊ. कंपाऊंड्स कंटेनिंग CsP X बॉन्ड. मग आता पहिल्यांदा आपण जो पाहिला होता तो sp3x होता. सेकंड जो पाहिला तो आपण sp2x पाहिला. थर्ड वन जो पाहतोय तो spx आहे. म्हणजे कोण, आधी कार्बनचे फक्त सिंगल बॉन्ड होते, आता कार्बनचे डबल बॉन्डवाले कंपाऊंड पाहून झाले. आता कार्बनचा ट्रिपलवाला जो आहे त्याला डायरेक्ट हॅलोजन अटॅच्ड आहे. म्हणजे या केसमध्ये काय होईल तर C ट्रिपल बॉन्ड C जो आहे तो डायरेक्टली अटॅच कुणाला आहे, एक्सला आहे. ओके. मग याला म्हणतो आपण हॅलो अल्काइन्स. याला अल्काइन्स म्हणायचं, अल्काइन्स, कारण का तर ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्डवाला कंपाऊंड जो असतो त्याला म्हणतो आपण अल्काइन्स. सो इथे आपण 3 लोकांबद्दल पाहिलं. फर्स्ट वन पाहिले होते आपण compounds containing CsP3x bond. Second one, compounds containing CsP2x bond. Third one, compound containing CsPx bond. म्हणजे डबल बॉन्डेड कार्बनला सुद्धा हॅलोजन अटॅच होता, ट्रिपल बॉन्डेड कार्बनला सुद्धा हॅलोजन अटॅच होता आणि सिंगल बॉन्डेड कार्बनला सुद्धा हॅलोजन अटॅच होता. याच्यामधला सगळ्यात जास्त आपल्याला जो शिकायचा आहे तो आहे सिंगल बॉन्डेड कार्बन, म्हणजे कोण, सॅच्युरेटेड कार्बन अटॅच विथ हॅलोजन. ओके. पण हे माहीत असले पाहिजेत म्हणून आपण काय केले ते दाखवलेले असतात किंवा एक इन्फॉर्मेशन. कारण बऱ्याच असं होतं की CTला आपण फक्त मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन शिकलो असतो अँड वी डोंट नो अबाउट व्हॉट दी अल्किन अँड अल्काइन. म्हणजे अल्किनही असतात आणि अल्काइनही असतात हे आपण विसरलेलो असतो. मग हे विसरून चालणार नाही आहे. जर एक सिंगल बॉन्डेड कार्बनला हॅलोजन असेल तर तो अल्केन आहे, डबल बॉन्ड असेल कंपाऊंडमध्ये तर तो अल्किन आहे, ट्रिपल बॉन्ड असेल तर तो अल्काइन आहे. मग असेही कंपाऊंड्स आहेत ज्यांच्यामध्ये CsP3 वाला X बरोबर अटॅच्ड आहे, CsP2 वाला X बरोबर अटॅच्ड आहे, CsP वाला X बरोबर अटॅच्ड आहे. म्हणजे जो sp3 वाला कार्बन होता त्याच्यामध्ये त्या कार्बनने सगळे सिंगल बॉन्ड तयार केले होते. जो sp2 वाला होता त्यांनी सगळे डबल बॉन्ड, नॉट डबल बॉन्ड, एक डबल बॉन्ड, बाकीचे सिंगल बॉन्ड होते. आणि sp वाला आहे जो याने 3 या बाजूला ट्रिपल बॉन्ड बनवले, तर एका बॉन्डला कोण आहे अटॅच्ड, X अटॅच. फक्त लक्षात ठेवायचं डायरेक्ट हे अटॅच असले पाहिजेत. ओके. सो हा झाला आपला फर्स्ट क्रायटेरिया ज्याच्यामध्ये आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज पाहिले. देन नेक्स्टकडे आपण जाऊयात आणि पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ज.
यांच्यावर फोकस करूयात. सो फर्स्ट वन, पॉलीमधले आपल्याला पाहायचे जे आहेत ते 3 क्लासेस ज्याच्यावर आपण जास्त स्टडी करणार आहोत. फर्स्ट वन जो आहे डाय हॅलो अल्केन्स, डायरेक्ट अल्केन्स, कारण मला अल्किन पाहायचं नाही याच्यामधला. ट्राय हॅलो अल्केन्स, पुन्हा एकदा अल्केन्स आहे. टेट्रा हॅलो अल्केन्स मीन्स व्हॉट? तर या कंपाऊंडमध्ये किती असतील हॅलोजन? 2 हॅलोजन. या कंपाऊंडमध्ये असतील 3 हॅलोजन. या कंपाऊंडमध्ये असतील 4 हॅलोजन. ओके, मग यांचं आपल्याला 2 क्लासेस पाहिजेत जे महत्त्वाचे आहेत. फर्स्ट वन आहे विसिनल डायहलाइड्स and geminal dihalides. So what is meant by vicinal and what is meant by geminal? It's really very simple. Right now we have a class which contain 2 halogen. आता जर हे दोन्ही हॅलोजन एकाच कार्बनला अटॅच असतील तर याला म्हणायचं जेमिनल. आणि सपोज दॅट हे दोन्ही हॅलोजन शेजारच्या कार्बनला अटॅच असतील then it's called as vicinal. Means if we have to explain, then it's a really very simple. 2 halogen atom attached to adjacent carbon atom, then that compound is known as vicinal dihalide. And if 2 halogen atom attached to same carbon atom, then it's called as the geminal dihalides. For example, suppose that here we have CH2 single bond CH2 and each carbon attached with chlorine. तर या कंपाऊंडला आपण म्हणणार आहोत विसिनल डायहालाइड. आता यांची नावं आहेत. याचं नाव IUPAC जर का काढलं तर इट इज 1,2 डायक्लोरो इथेन. आणि जर का याचं कॉमन नेम काढलं देन इट इज इथिलीन डायक्लोराइड. सो रिमेंबर दॅट लीन स्टँड फॉर विसिनल. आणि समजा इथे असं असेल we have CH3 CH and Cl2. just for example, 2 halogen present on same carbon atom, 2 halogen present on same carbon atom, 2 halogen same carbonला attached आहे. तर याचं नाव येईल IUPAC 1,1 डायक्लोरो इथेन. आणि जर का मी कॉमन नेम काढलं देन इट इज इथिलिडीन dichloride. So lidine stand for geminal and lene stand for vicinal. So alkaline dihalide आला नावामध्ये तर तो आहे विसिनल आणि अल्कलिडीन आला तर तो आहे जेमिनल. सो या इथे दोघांवर लक्ष ठेवायचं. सपोज 2 हॅलोजन प्रेझेंट ऑन ॲडजेसेंट कार्बन ॲटम देन इट इज vicinal and 2 halogen present on same carbon atom then it is a geminal. Okay, then समजा नेक्स्ट पार्ट कडे आलो आपण ट्राय हॅलो अल्केन्स कडे. सो ट्राय हॅलो अल्केन मीन्स व्हॉट? 3 हॅलोजन. मग ते कुठेही असू द्या कसेही असू द्या. एक कॉमन एक्झाम्पल आहे याचं जे खूप वेळेस आपण वापरतो. इट इज CHCl3 नोन ॲज हॅलोफॉर्म. अँड हा अतिशय मजेशीर कंपाऊंड आहे. हॅलोफॉर्म लिहायचं होतं मला, मी काहीतरी वेगळंच लिहिलं आहे. हॅलोफॉर्म क्लोरीन वी हॅव, सो वी डायरेक्टली नेम्ड इट. इट्स कॉल्ड ॲज क्लोरोफॉर्म. अँड अतिशय मजेशीर कंपाऊंड आहे. क्लोरोफॉर्म जो आहे तो जर का आपण इनहेल केला तर आपण बेशुद्ध होतो. थोड्या प्रमाणामध्ये इनहेल केला तर बेशुद्ध होतो. त्यामुळे हा अतिशय भयानक कंपाऊंड आहे. मजेशीर सांगितलं म्हणजे तो मजेशीर नाही आहे, तो भयानक आहे थोडासा. इनहेल केला की नर्वस सिस्टीम जी आहे ती काम करणं थांबवते, डोकं जे आहे शांत होतं आणि तो बेशुद्ध पडतो माणूस. सो इट इज व्हॉट दी क्लोरोफॉर्म. म्हणजे मजेशीर नाही आहे, तो भयानक आहे. ओके. अँड फायनली टेट्रा हॅलो अल्केन 4 हॅलोजन. याच्यामध्ये एकच कंपाऊंड आपण पाहणार आहोत, तो म्हणजे CCl4 नोन ॲज कार्बन टेट्रा क्लोराइड
और इट्स ऑल्सो नोन ॲज अ टेट्राक्लोरोमिथेन. टेट्राक्लोरोमिथेन, कारण एकच कार्बन त्याच्यामध्ये. सो एवढं क्लासिफिकेशन आपल्याला जमलंच पाहिजे. आणि एक फास्ट रिव्ह्यू पाहू आपण सगळ्या क्लासिफिकेशनचा, की कसं कसं आपण कुठे कुठे त्यांना केलं होतं. फर्स्ट वन डिपेंड्स ऑन नंबर ऑफ हॅलोजन, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स, आणि इकडे पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्स. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, यांना आपण यूज केलं होतं ॲज अ मोनो मीन्स 1, यांच्यामध्ये होते आपल्याकडे पॉली मीन्स 1, 2, 3 ऑर मोर दॅन 4. मोनो हॅलोजनला आपण क्लासिफाय करताना फर्स्ट वन क्रायटेरिया घेतला होता, कंपाऊंड्स ज्यांच्यामध्ये CsP3X बॉन्ड आहे. त्यानंतर कंपाऊंड ज्यांच्यामध्ये CsP2X बॉन्ड आहे. त्यानंतर कंपाऊंड्स कंटेनिंग CsPX बॉन्ड. आता लक्षात ठेवायचं, हे नॉर्मली अल्केन्स होते, हे अल्किन्स होते, हे अल्काइन्स होते. यांना पुन्हा क्लास आपण 5 मध्ये वेगवेगळ्या प्रकारे पाहिलं होतं. फर्स्ट वन प्रायमरी अल्काइल हलाइड, देन सेकंडरी अल्काइल हलाइड, देन टर्शरी अल्काइल हलाइड, then allylic alkyl halide, and last one होता benzylic halide. ओके, त्यानंतर CsP2 मध्ये 2 पाहिले होते आपण, एक विनायलिक हलाइड आणि सेकंड वन अरेल हलाइड. आणि याच्यामध्ये एकच होता, त्यामुळे त्याला काही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. याच्यामध्ये अलायलिक अगेन क्लासिफाय इंटू प्रायमरी सेकंडरी टर्शरी. मी इथे लिहून ठेवतो, प्रायमरी सेकंडरी टर्शरी. बेन्झायलिकमध्ये सुद्धा होते आपल्याकडे प्रायमरी सेकंडरी टर्शरी. ओके, देन पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्समध्ये polyhalogen derivatives classify into what? Dihaloalkanes. Classify into 2 types, vicinal and geminal. Then second one trihalo alkanes, and last one tetra halo alkanes. ओके, सो एवढं क्लासिफिकेशन माहीत असलंच पाहिजे. डिपेंड ऑन नंबर ऑफ हॅलोजन आयटम, मोनो अँड पॉली. मोनो मीन्स व्हॉट 1, पॉली मीन्स व्हॉट 2, 3, 4, 5, 6 वॉट एव्हर इट इज. मोनो अगेन क्लासिफाय इंटू 3 टाइप्स, ज्यांच्यामध्ये CsP3X बॉन्ड आहे, ज्यांच्यामध्ये CsP2X बॉन्ड आहे, ज्यांच्यामध्ये CsPX बॉन्ड आहे. या SP3X मधले 5 क्लासेस आहेत, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अलायलिक बेन्झायलिक. SP2 वाल्यांकडे 2 क्लासेस आहेत, बेन्झायलिक अँड अराईल. अँड SP वाला जो आहे त्याच्याकडे एकच क्लास आहे, त्यामुळे त्याला काही आपण एक्सप्लेन केलेला नाही आहे. देन पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्स अगेन क्लासिफाय इंटू 3 टाइप्स, जे आपल्याला रिक्वायर्ड आहेत. असे भरपूर आहेत, पण 3 आपल्याला महत्त्वाचे आहेत. डायहॅलो अल्केन्स, ट्रायहॅलो अल्केन्स, टेट्राहॅलो अल्केन्स. मीन्स व्हॉट, विसिनल जेमिनल हे डायस झाले. ट्राय आणि टेट्राचा एकच एक्झाम्पल आहे. सो क्लासिफिकेशन एवढ्या लेवलवर माहीत असलं पाहिजे. सो इट्स व्हॉट, क्लासिफिकेशन ऑफ अल्केन्स. ओके, अल्किन्स अँड अल्काइन्स अलॉंग विथ वी हॅव फ्यू ॲरोमॅटिक कंपाऊंड, ज्याच्यामध्ये आत्ता आपण इन्व्हॉल्व केलेलं नाही आहे, कारण इथे जो घेतलेला आहे आपण अराईल हलाइड त्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व होणार आहेत.
म्हणून याला सेपरेटली आपण प्लेस केलेलं नाही आहे. ओके, सो टुडे आपण क्लासिफिकेशनवर थांबूयात आणि बाकीचं जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूयात. ओके, सो टिल देन गुड बाय.